हॅलो, आवाज येतो? येस मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो सर. हॅलो हॅलो जॉइन हा पटपट. अटेंडन्स टाका तुमचा आणि स्क्रीन दिसते ना तुम्हाला एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशनची? येस मॅम. ओके. तुमची IAC ज्या वेळेस असणार आहे त्यावेळेस तुमचे लेक्चर पण असणार आहेत बरं का बाळांनो. तुमचं टाइम टेबल 4:30 पासून पेपर स्टार्ट होणार आहे काहीतरी आणि दिवसभर तुमचे IASH लेक्चरचे शेड्यूल असणार आहे. मॅम IAC आणि लेक्चर सुद्धा? हो मॅम वी नीड टाइम फॉर स्टडी. हो, आय नो दॅट. तुम्हाला अगोदर MCQ प्रोव्हाइड केलेत ना, त्याच MCQ मधील 30 MCQ असतील IAC मधलं. ओके मॅम. तेवढेच MCQ पाहायचे, तेवढे तेच MCQ ची उत्तरं व्यवस्थित करायची, तेच MCQ असतील. आता आपले केमिस्ट्रीचा सिलेबस 2 टॉपिक असतील. लुब्रिकंट्सचे MCQ मी आज नक्की तुम्हाला ऍडिशनल मटेरियल मध्ये सेंड करेन. वॉटरचे सेंड केलेत आणि वॉटरचे नोट्स पण सेंड केलेले आहेत. ठीक आहे. आता ते एका विद्यार्थिनीचं म्हणणं आहे की त्यांना व्हॉट्सअपवरती पाहायचे, तर मी आज मॅडमला विचारून व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामचा आपला बी डिव्हिजनचा जो ग्रुप आहे ना, त्या टेलिग्रामच्या बी डिव्हिजनच्या ग्रुपवरती सेंड करते आज नक्की. ज्यांना युट्यूब मधून पाहता येत नाहीत त्यांना मी काय करेन, टेलिग्रामच्या ग्रुपवरती सेंड करेन ऍडिशनल मटेरियल जे आहे नोट्स त्या, आणि लुब्रिकंटचे MCQ पण आज मी सेंड करेन, म्हणजे उद्या तुम्ही वाचू शकता. जे अगोदर वॉटरचे MCQ दिले ते ओके मॅम. आणि वॉटरचे MCQ मी आज नक्की सेंड करेन. त्या दोन्ही सगळे MCQ त्यातले 30 जे MCQ असतील, हे 2 आम्ही सेंड करणार आहोत MCQ, त्यातलेच 30 MCQ असतील. त्यामुळे ते MCQ व्यवस्थित करायचे. ठीक आहे. ओके, शॅल वी स्टार्ट? येस मॅम. येस मॅम. ओके, पहा, थर्ड लुब्रिकेशनची प्रोसेस आहे एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन. ठीक आहे. आता एक्स्ट्रीम प्रेशरला आपल्याला ऑपरेट करायचे. आता ऑपरेटिंग कंडिशन्स पहा काय असते. व्हेन मुव्हिंग अँड स्लायडिंग सरफेस अंडर व्हेरी हाय लोड, त्याच्या नावातच सांगितले की एक्स्ट्रीम प्रेशर असणार आहे. हाय लोड कंडिशन, कंडिशन कशी असेल पहा, हाय लोड कंडिशनला आणि हाय प्रेशर अँड व्हेरी हाय टेम्परेचर, तिन्ही एक्स्ट्रीम प्रेशर म्हटलं की लक्षात ठेवायचं हाय प्रेशर, हाय लोड आणि हाय टेम्परेचर कंडिशन्स. एक्स्ट्रीम प्रेशर, एक्स्ट्रीम कंडिशन लगेच लक्षात ठेवायचं, ह्या शब्दावरूनच त्याचा कंडिशन लगेच लक्षात राहतात आपल्या. हाय लोड असेल, हाय प्रेशर असेल आणि टेम्परेचर पण, तिन्ही गोष्टी हाय लक्षात ठेवायचं. आता मेकॅनिझम पाहूया कसं होतं मेकॅनिझम. इन एक्स्ट्रीम प्रेशर कंडिशन some additives are added into liquid lubricants known as extreme pressure condition. आता इथं काय करतो आपण, आपली जे लुब्रिकंट्स असणार आहे आपण कोणत्या मशीन मध्ये ऍड करणार आहोत की अशा मशीनवरती हाय टेम्परेचर असतं, हाय लोड असतो आणि हाय प्रेशर असतात, अशा कंडिशनला आपल्याला ही प्रोसेस कॅरीड आउट करायची. मग आपण काय करतो, आपलं जे लुब्रिकंट ऑइल असेल त्याच्यामध्ये काही ऍडिटिव्ह आपल्याला ऍड करावे लागतात. लुब्रिकंटची प्रॉपर्टी इन्क्रीज होण्यासाठी, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स इन्क्रीज होण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यामध्ये वी हॅव टू ऍड ऍडिटिव्ह.
दिस इज कॉल्ड एज एक्स्ट्रीम प्रेशर कंडिशन. आता जी कंडिशन असेल त्याला आपण म्हणतोय एक्स्ट्रीम प्रेशर कंडिशन. पुढे बघा आता पुढचा पॉइंट मेकॅनिझम मध्ये पहा. दिस ऍडिटिव्ह फॉर्म्स मोर ड्युरेबल फिल्म. आता हे जे आपण ऍडिटिव्ह आपल्या लुब्रिकंट्स मध्ये ऍड करतो ते काय करतात, तर जी फिल्म तयार होते लुब्रिकंट्सची ती मोर ड्युरेबल करतात. मोर ड्युरेबल करतात म्हणजे त्याची टिकाऊपणा काय होतो, वाढतो. आपण म्हटलं ना काल की जास्त स्लायडिंग होत असतं, त्यामुळे स्लायडिंग होताना काय होतं की जी थिन फिल्म तयार झालेली असते ती काय होते, स्लायडिंग होऊन निघून जाते, रिमूव्ह होते. मग रिमूव्ह जर झाली तर मग आपले मेटलचे सरफेस हे काय होतात, हॉट होतात आणि टेम्परेचर जर बियॉन्ड द लिमिट इन्क्रीज झालं की काय होतं, आपले मेटलचे जे सरफेस असतात ते एक्सपांड होतात. एक्सपांड झालं की आपले इंजिन काय होतं, जाम होतं म्हणतो आपण. मग आपल्याला काय करायचं, ते लुब्रिकंटचा जो लेअर आहे त्याची टिकाऊपणा वाढला पाहिजे, म्हणजे त्याची ड्युरेबल पॉवर वाढली पाहिजे. मग हे आपण ऍडिटिव्ह आपण लुब्रिकंट्स मध्ये आपल्या लिक्विड मध्ये ऍड केलं की काय होतं, इट इन्क्रीजेस ड्युरेबिलिटी म्हणूया आपण. इट इन्क्रीजेस ड्युरेबिलिटी फिल्म ऑन मेटल सरफेस विच इज परसिस्ट ऍट हाय टेम्परेचर प्रेशर अँड व्हेरी हाय लोड. आपण जे ऍडिटिव्ह आपल्या लिक्विड मध्ये ऍड केले ते काय करतात, त्या फिल्मची ड्युरेबिलिटी पॉवर इन्क्रीज करतात. ते जास्त वेळ टिकून राहतं. जे मेटल सरफेस वरती फिल्म तयार आहे ती कोणत्या कंडिशनला, अंडर हाय टेम्परेचर प्रेशर आणि हाय लोडला. नेक्स्ट, ऍडिटिव्ह आर ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल्स. आता हे ऍडिटिव्ह आपण ऍड करतो म्हटलं मी, मग कोणते ऍडिटिव्ह असतात पहा, तर ते ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. प्लस त्याच्यामध्ये कोणते रॅडिकल, आता ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये माहिती आहे तुम्हाला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन कंपल्सरी प्रेझेंट असतातच. त्याच्याबरोबर काय काय आहे तिथं, तर इथं क्लोरीन आहे पहा, क्लोरीन आहे, सल्फर आहे आणि अल्सो फॉस्फरस. देन नेक्स्ट, these compounds react with metal surface at high temperature to form metal chloride, metal sulfide, metal phosphide etc. जे आपण ऍडिटिव्ह ऍड केले त्या ऍडिटिव्ह मध्ये काय आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, प्लस क्लोरीन आहे, सल्फर आणि फॉस्फरस आहे. मग आपले जे कंपाऊंड आहे ऍडिटिव्ह तो मेटल सरफेस बरोबर हाय टेम्परेचरला रिॲक्ट होतो आणि जे कंपाऊंड तयार होतील ते कसे असतील, मग विथ रिस्पेक्ट टू मेटल क्लोराइड असेल, मेटल सल्फाइड असेल आणि मेटल फॉस्फाइड ClSP, हे तिघ जे असतील ते मेटल बरोबर रिॲक्ट होतात आणि रिस्पेक्टिव्हली ते त्यांच्यासारखेच कंपाऊंड तयार होतील, मेटल क्लोराइड, मेटल सल्फाइड आणि मेटल फॉस्फाइड असे काय होतात, तर कंपाऊंड्स किंवा ऍडिटिव्ह्ज तयार होतात. नेक्स्ट, इट हॅव्हिंग हाय मेल्टिंग पॉइंट and serves as a good lubricant under extreme pressure on extreme temperature. त्याचा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो हायर असतो, त्यामुळे हाय टेम्परेचरला तो काय होतो, ड्युरेबिलिटी वाढतो. मग सांगितलं त्यामुळे हाय टेम्परेचरला आपण त्याला काय म्हणतो, तर इट सर्व्स ॲज ए गुड लुब्रिकंट अंडर एक्स्ट्रीम प्रेशर. एक्स्ट्रीम म्हणजे हाय टेम्परेचर, एक्स्ट्रीम म्हणजे हाय, अंडर हाय खूप जास्त प्रमाणात म्हणूया आपण. जे नॉर्मल नसतं त्याला एक्स्ट्रीम म्हणतो आपण. एक्स्ट्रीम प्रेशर, जास्त प्रेशरला आणि एक्स्ट्रीम टेम्परेचरला हे गुड लुब्रिकंट म्हणून ऍक्ट होतं. दिस इज अबाउट द मेकॅनिझम. मी परत एकदा एक्सप्लेन करते. एक्स्ट्रीम प्रेशरला कंडिशन्स आहेत आपल्या. एक्स्ट्रीम या शब्दावरून लक्षात ठेवायचं की हाय टेम्परेचर असतं, हाय लोड असतो आणि हाय प्रेशर असतं. ठीक आहे. नंतर मेकॅनिझम मध्ये काय सांगायचं की जर आपल्याला आता हाय टेम्परेचर, हाय प्रेशर आणि हाय लोडला जर लुब्रिकेशनची प्रोसेस कॅरीड आउट करायची असेल तर जे लिक्विड आहे त्या लिक्विड मध्ये आपण काय ऍड केले, तर त्याच्यामध्ये आपण ऍडिटिव्ह ऍड केलेत. एक केमिकल ऍड केलाय, त्याला आपण नाव दिले ऍडिटिव्ह. आता ऍडिटिव्ह म्हणजे काय असतात, तर ऑर्गॅनिकच कंपाऊंड असतात, प्लस त्याच्यामध्ये क्लोरीन, फॉस्फरस आणि सल्फर असतो. मग हे क्लोरीन, फॉस्फरस, सल्फर असणारा ऍडिटिव्ह आपण आपल्या लिक्विड लुब्रिकंट्स मध्ये ज्यावेळेस ऍड करतो तो मेटल सरफेस बरोबर एकतर ऍडसॉर्ब होतो किंवा रिॲक्ट होतो. ओके, तो रिॲक्ट झाला तर कोणते कंपाऊंड तयार होतात, तर मेटल सल्फाइड तयार होतो, मेटल फॉस्फाइड तयार होतो आणि मेटल
क्लोराईड असे रिस्पेक्टिव्हली कंपाऊंड त्याचे तयार होतात. जे ऍडिटिव्ह आपण ऍड करतो त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा हायर असतो, त्यामुळे ते act as a good lubricants under extreme pressure and extreme temperature. This is about the mechanism of extreme pressure lubrication. Are you getting? Hello? Hello? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. ओके, पहा आता पुढचं. आता जे ऍडिटिव्ह ऍड केलेले लुब्रिकंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टी कशा असायला पाहिजेत. एक्स्ट्रीम प्रेशर साठी जे लुब्रिकंट पाहिजे आपल्याला त्याच्या प्रॉपर्टी कशा पाहिजेत. इट शुड हॅव हाय थर्मल स्टॅबिलिटी. आता हे हाय टेम्परेचरला असल्यामुळे त्याच्या सगळ्या गोष्टी हाय असतील, फक्त पॉवर पॉईंट आणि क्लाउड पॉईंट हे नेहमी प्रत्येकाचेच लो असतात, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी हाय असणार आहेत. पहा आता हाय थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे जास्त टेम्परेचरला ते स्टेबल पाहिजे. हाय थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय, तर हायर टेम्परेचरला त्याची स्टॅबिलिटी कशी पाहिजे, हायर पाहिजे. देन नेक्स्ट दुसरी काय असणार आहे त्याची प्रॉपर्टी पहा, तर हाय फ्लॅश पॉइंट अँड फायर पॉइंट. हाय टेम्परेचर म्हटले की फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट पण हाय असतात. फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंटच्या अपोजिट सांगितलं मी की पॉवर पॉइंट आणि क्लाउड पॉइंट असतात. ते हाय असलं की पॉवर पॉइंट क्लाउड पॉइंट नेहमी लो असतात. लो पॉवर पॉइंट अँड क्लाउड पॉइंट. नेक्स्ट रिॲक्ट्स विथ मेटल सरफेस ऍट हाय टेम्परेचर. ते मेटल सरफेस बरोबर रिॲक्ट झाले पाहिजेत. कधी, हाय टेम्परेचरला सुद्धा, कारण आपल्या एक्स्ट्रीम प्रेशरची कंडिशन्सच आहेत की हाय टेम्परेचर, हाय प्रेशर आणि हाय लोड. म्हणून हाय टेम्परेचरला स्टॅबिलिटी पाहिजे, त्याला हाय फ्लॅश पॉइंट पाहिजे, फायर पॉइंट पाहिजे, लो पॉवर पॉइंट आणि क्लाउड पॉइंट पाहिजे. नेक्स्ट आणि लास्टची कंडिशन असणार आहे की इट शुड हॅव हाय ऑइलीनेस. ऑइलीनेस पण त्याचा चिकटपणा जो आहे आपण ऑइलीनेस म्हणतो तो पण कसा पाहिजे, त्याचा हाय पाहिजे. दिस इज किंवा दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ lubricants which are used in the extreme pressure lubrication process. Are you getting? Yes, ma'am. ओके, पहा आता नेक्स्ट पॉइंट आहे टाइप ऑफ मशिनरी. आता कोणत्या मशिनरीमध्ये आपण एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशनची प्रोसेस फॉलो करणार आहोत, तर रेल ट्रॅक जॉईन आहे. बघा आता रेल्वेचा जो ट्रॅक असतो तो तुम्हाला माहितीये, त्या ट्रॅकवरती हाय लोड असतोच, बरोबर आहे. नंतर हाय प्रेशर पण असतं आणि टेम्परेचर. आता ज्यावेळेस रेल असणार आहे त्या ट्रॅकवरून पास होणार असणार आहे, तर ते मेटलचं असल्यामुळे त्याचं टेम्परेचर पण खूप जास्त प्रमाणात असतं. ज्यावेळेस रेल्वे त्या ट्रॅकवरून निघून जाते तर जे रेल्वेचा ट्रॅक असतो मेटलचा त्याचं टेम्परेचर पण खूप हाय झालेलं असतंय. त्यामुळे इथं आपण ही प्रोसेस यूज करतो. पहा नंतर रेल्वे ऍक्सेस असेल तेच, जॉईन ऍक्सेस जो असेल सेम तोच. ट्रॅव्हलिंग क्रेन्स, कॉन्क्रीट मिक्सचर मशीन. आता ट्रॅव्हलिंग क्रेन जो असेल, क्रेन्स पाहतो आपण, ठीक आहे. तर तो क्रेन्स जे असेल त्याच्यामध्ये जिथे जिथे मेटलचे सरफेस लॅड होणार आहे तिथे सगळीकडे आपण हे एक्स्ट्रीम प्रेशरची मेथड फॉलो करतो लुब्रिकेशनसाठी. आणि कॉन्क्रीट मशीन मिक्सचरची जी मशीन असते ते पण माहिती आहे तुम्हाला. बिल्डिंग ज्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात बनवत असेल, मोठी जी मशीन असते तर ती ज्यावेळेस फिरत असते तर त्याचे जे पार्ट स्लायडिंग होत असतील, कंटेनर फिरत असतो नेहमी मिक्स करण्यासाठी, तर तो नेहमी हाय लोड वरती असतो, हाय प्रेशर वरती असतो आणि हाय टेम्परेचरला तो ऑब्व्हियसली असणारच आहे. त्यामुळे तिथं पण आपण ही प्रोसेस फॉलो करतो. आता लुब्रिकंट्स कोणते यूज करतो पहा आपण ना. कटिंग फ्लूइड इज इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर अलॉंग विथ द एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह. आता इथं कटिंग फ्लुइड म्हणून फ्लुइड असतात, ते एक इमल्शन असतं ऑइल इन वॉटर. कटिंग फ्लुइड त्याला आपण म्हणतो. म्हणजे ते काय असतं, कटिंग फ्लुइड म्हणजे इमल्शन केलेलं असतं, इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर. इमल्शन म्हणजे काय, आता मला सांगा, ऑइल मध्ये वॉटर मिक्स होतं का नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला, रूम टेम्परेचरला? No. No. मिक्स होत नाही. मग आपल्याला काय करायचं असतं, आपण काय करतो, ऑइल तर आपल्याला पाण्यामध्ये मिक्सच करायचं आहे, ठीक आहे. आणि आता आपल्याला मिक्स करायचं असेल तर आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो, त्याचं प्रेशर इन्क्रीज करून त्याला फोर्स करून
काय करतो, ऑइलला वॉटरमध्ये मिक्स होण्यासाठी किंवा मिक्सिबल होण्यासाठी भाग पाडतो. तर त्याच्या कंडिशन इन्क्रीज करतो आपण, टेम्परेचर इन्क्रीज करतो, प्रेशर इन्क्रीज करून जबरदस्तीने त्याला त्याच्यामध्ये मिक्स करतो. तर त्याला आपण इमल्शनची प्रोसेस म्हणतो, किंवा केमिकल पण ऍड करून त्याला काय करतो आपण, मिक्स करतो. तर आता ते जे तयार झाले त्याला आपण कटिंग फ्लुइड म्हणतो. कटिंग फ्लुइड हे एक इमल्शन असतं. इमल्शन म्हणजे जबरदस्तीनं आपण सोल्युशन तयार केलेलं असतं. कुणाचं? ऑइल इन वॉटरचं. ठीक आहे. अलॉंग विथ त्याच्यात जोडीला आपण एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह ऍड करतो. कटिंग फ्लुइड घ्यायचं आणि त्याच्यातच आपण ऍडिटिव्ह ऍड करतो. तर हे लुब्रिकंट्स म्हणून आपण एक्स्ट्रीम प्रेशरला यूज करतो. समजलंय हे सगळं? समजलंय का बाळांनो? बोला. समजले? हॅलो. Yes, ma'am. Okay. Shall we write this point? Yes, ma'am. Okay, take down. हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम कालचं लेक्चर तेवढं अपलोड करा की. हो केले ना काल. मॅडम नाही केलं. प्लेलिस्ट आहे ना आपली, केमिस्ट्रीच्या प्लेलिस्ट मध्ये दिसेल तुम्हाला. ओके मॅडम. हा म्हणजे मी सुरुवातीला काय करत होते, जनरल वरती दिसत होते, येत होते. मग नंतर मॅडमने सांगितलं की केमिस्ट्रीची जी प्लेलिस्ट आहे ना आपली, इंजिनिअरिंग केमिस्ट्रीची प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्ट मध्ये असतील बघा. केले मी कालच अपलोड केले, ॲब्सेंट नंबर पण काढले आणि टेलिग्राम वरती ॲब्सेंट नंबर पण टाकले होते. तिथं पण टाकलेत आणि टीचिंग डायरी मध्ये ॲब्सेंट नंबर दिसतील तुम्हाला. ठीक आहे. ओके मॅडम. पहा, तरी पण मी ओके. एकदा कन्फर्म करते आणि वाटलंच तर मला कॉल करा नंतर, लेक्चर झाल्यानंतर. ओके. मॅडम 7 तारखेपर्यंत आहेत. 7 मॅडम नाहीत तारखेपर्यंत. आता बघितली मी, नाहीत. बरं पाहते मी डबल. इंजिनिअरिंग केमिस्ट्रीच्या प्लेलिस्ट मध्ये पहा. बघितले Um, हा नाही. ते तर आहे. नाही, इंजिनिअरिंग केमिस्ट्रीच्या प्लेलिस्ट मध्ये पाहिलं का? हो मॅम, हो. 7 तारखेपर्यंतच लेक्चर आहे, तिथून पुढे नाही अपलोड केलेले. मी अपलोड तर रोज करते, पाहते मी काय प्रॉब्लेम झालाय का. प्लेलिस्ट मध्ये पाहिलं का तुम्ही, इंजिनिअरिंगच्या प्लेलिस्ट मध्ये? हो मॅम, त्यातच पाहिलंय. बर, पाहते मी. पाहते आणि तुम्हाला सांगते मी. ओके. ओके मॅडम. एक्स्ट्रीम टेक डाउन एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन. राईट डाउन ऑपरेटिंग कंडिशन्स. ओपन करून पाहूया इथं. हे थोडं मी मिनिमाइज करते. मग ते ओपन करता येते इथं. पहा, ही स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हॅलो. येस मॅम. हा पहा, आता इथं युट्यूब आहे तुमचं, बरोबर आहे? युट्यूब मध्ये ओपन केल्यानंतर इथं तुम्ही कुठून पाहता लेक्चर? स्क्रीन नाही दिसत मॅडम. स्क्रीन दिसत नाही का? हो मॅम. पाहते मी. आता दिसते? हो Yes, मॅडम. हा, आता मला सांगा, तुम्ही इथून लेक्चर कुठे पाहता? लिंक आहे मॅम. पहा, मग थांबा मी कसं करते. लिंक वरून डायरेक्ट क्रोम वरून बघतोय आम्ही. बरं, एकच मिनिट मी सांगते. अपलोड व्हिडिओ. आता इथं काय ते
तुम्ही लिंक कशात पाहता पण? युट्यूब, टेलिग्राम. टेलिग्राम वरती पाहता का? म्हणजे माझंच अकाउंट ओपन होते, ह्याचं अकाउंट ओपन होईना बीडीजीचं. मॅम युट्यूब वर चॅनल वर गेलं ना डायरेक्ट की व्हिडिओज मध्ये एकदम पहिला व्हिडिओ दिसतोय 22 तास आधी अपलोड केलेला दिसतोय. कितीच दिसतोय? आपलं दिसतोय का? मॅम सिव्हिलचा आहे तो. नाही सिव्हिलचा आहे सिव्हिलचा मॅम. सिव्हिलचा आहे का? एक मिनिट मी साइन आउट करते आणि आता पाहूया आता असेल इथं. हॅलो, हा बोला की सर. होय घेते की. हा घेते. हा बरं मी पाहते नंतर. मी अपलोड केलेत, पाहते तरी पण मला तिथे सापडायला नक्की कुठं पाहायचं ते. युट्यूब मध्ये अपलोड करतो आम्ही नेहमी. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये पहा दिसत असेल तर. तुम्ही बाकीचे लेक्चर्स कसे पाहता? मॅथ्सचे, M1 चे वगैरे, मेकॅनिक्सचे? टेलिग्राम वरती ग्रुप प्लेलिस्ट केलेले आहे डिव्हिजन बी ला. बरं, टेलिग्राम वरती पाहता किंवा युट्यूब वरती कसं पाहता? युट्यूब वरती जर तुम्हाला पाहिजे असेल तर. मॅम ते डायरेक्ट युट्यूब वर जाते. हा, ती आम्ही युट्यूब वरतीच अपलोड केलेलं असते. लिंक ज्यावेळेस ओपन करता त्यावेळेस युट्यूब ओपन होते ना, बरोबर आहे? येस मॅम. हो मॅडम. हा बरं, पाहते मी. अपलोड केले तरी पण मी पाहते. हे अपलोड केलं की पाहते, मॅडमला विचारून तुम्हाला सांगते. ओके ओके मॅम. ओके मॅम. मेकॅनिझम लिहिलं ना आपण? लिहायला लागलोय, बरोबर आहे. ऑपरेटिंग कंडिशन्स मॅडम राईट. पीडीएफ आले परंतु लेक्चर पडलं नाही. पीडीएफ झाले, सेंड झाले तिथं. PDF आले, फक्त हा. लेक्चर अपलोड झालं नाही. पाहते मी तरी पण काय प्रॉब्लेम झाला का. डबल अपलोड करते किंवा. ओके मॅडम. हा लिहा. कुठपर्यंत लिहायचं चालू आहे आपलं? एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन मध्ये ऑपरेटिंग कंडिशन्स राईट डाऊन. ऑपरेटिंग कंडिशन्स राईट डाऊन. व्हेन मुव्हिंग अँड स्लाइडिंग सरफेस. नोट्स सगळ्यांना मिळाल्या ना? नोट्स ऍडिशनल मटेरियल मध्ये? येस मॅम. ओके. आज MCQ पण सेंड करते लुब्रिकंट्सचे. ओके ओके मॅम. हा लिहा. ऑपरेटिंग कंडिशन्स. When moving and sliding surface, when moving and sliding surface under very high load, under very high load, comma, high pressure and very high temperature, and very high temperature. Is it over? येस मॅम.
ओके. नेक्स्ट त्याच्या खाली मेकॅनिझम राईट डाऊन. First point, in extreme pressure condition, some additives are added into liquid lubricants known as extreme pressure condition. Next, second. मॅम 2 मॅडम मिनिटं थांबा. थांबा. बरोबर. ओके. मागची स्लाइड दाखव. Known as extreme pressure condition. झालं? येस मॅम. ओके. नेक्स्ट पहा. सेकंड पॉइंट राईट डाऊन. These additive forms more durable film on metal surface. These additive forms more durable film on metal surface which is persist at high temperature, pressure and very high load. Next, third point. Additives are organic compound. Containing chlorine, sulfur, phosphorus, etc. Next, these compounds react with metal surface at high temperature to form metal chloride, metal sulfide, metal phosphide, etc.
Next, fifth point. It having high melting point and serves as good lubricant and serves as good lubricant under extreme pressure and on extreme temperature. Under extreme pressure on extreme temperature. Is it over? No, ma'am. लिहा. ओके मॅम झालं. ओके. नेक्स्ट स्लाइड. झालंय सर्वांचं? येस मॅम. येस मॅम. ओके. नेक्स्ट पॉइंट लिहा खाली त्याच्या मेकॅनिझमच्या खाली. राईट डाऊन प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट्स. Properties of lubricants. In which first point, write down, it should have high thermal stability. It should have high thermal stability. It should have high thermal stability. Second, it should have high flash and fire point. It should have high flash and fire point. Next point, it should have, third point, it should have low pour point and cloud point. It should have low pour point and cloud point. Next, it reacts with metal surface. It reacts with metal surface at high temperature. At high temperature. Next point, it should have high oiliness. It should have high oiliness. Is it over? Properties of lubricants. Is it over? Yes, ma'am. Okay. येस मॅम. त्याच्या खाली हेडिंग लिहा. Type of machinery. Type of machinery. Write down in which rail track join dash railway access. 2 मिनिटं थांबा मॅम. लिहा.
झालं मॅम. लिहा त्याच्यामध्ये रेल ट्रॅक जॉईन डॅश रेल्वे ॲक्सेस कॉमा ट्रॅव्हलिंग क्रेन्स कॉमा कॉन्क्रीट मिक्सचर मशीन. Next, lubricants. Next heading, lubricants. लिहा त्याच्यामध्ये cutting fluid is emulsion of cutting fluid is emulsion of oil in water along with extreme pressure additives Is it over? येस मॅम. Yes, ma'am. ओके. आता पुढचं पाहायचं आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट्स. आता लुब्रिकंट्सचं जर क्लासिफिकेशन केलं तर त्याचे 3 टाइप्स पडतात. लिक्विड लुब्रिकंट्स, सेमी सॉलिड लुब्रिकंट्स आणि सॉलिड लुब्रिकंट्स असे लुब्रिकंट्सचे 3 टाइप्स आहेत. लिक्विड लुब्रिकंट्स मध्ये कोण येतं? फॉर एक्झाम्पल मिनरल ऑइल्स असतील, पेट्रोलियम ऑइल आणि व्हेजिटेबल ऑइल किंवा ॲनिमल ऑइल पण येते याच्यामध्ये. सेमी सॉलिड मध्ये पेट्रोलियम जेलीज येतात. सेमी सॉलिड म्हणजे ग्रेस जास्त आपण पाहिला असेल तर ते सेमी सॉलिड मध्ये येतं. आणि सॉलिड लुब्रिकंट्स मध्ये ग्राफाइट येतो आणि दुसरं म्हणजे मॉलिब्डेनम डायसल्फाइड. काल एक्सप्लेन केले बघा, ग्राफाइट किंवा मॉलिब्डेनम डायसल्फाइड हे आपण सेकंड जे होतं ना बाउंड्री फिल्म त्याच्यामध्ये हे लुब्रिकंट्स आपण यूज करत होतो, ग्राफाइट आणि मॉलिब्डेनम डायसल्फाइड. देन त्याच्या पुढं क्लासिफिकेशन नंतर ते स्लाइड नंतर एक्सप्लेन करूया आपण. त्याच्या पुढचं हे त्याच्या अगोदर एक्सप्लेन करूया आपण. डिफरन्स बिटवीन थिक फिल्म अँड थिन फिल्म. थिक फिल्म म्हणजे पहिला जो पॉइंट होता आपला हायड्रोडायनॅमिक किंवा फ्लुइड फिल्म म्हणतो आपण त्याला, आणि थिन फिल्म म्हणजे बाउंड्री जी आहे बाउंड्री लुब्रिकेशन ते. आता ह्या थिक फिल्म म्हणजे हायड्रोडायनॅमिक किंवा फ्लुइड फिल्म आणि थिन फिल्म म्हणजे बाउंड्री. आता ह्या दोघांमध्ये हा क्वेश्चन नेहमी विचारला जातो, गिव्ह द डिफरन्स बिटवीन थिक फिल्म अँड थिन फिल्म लुब्रिकेशन. आता डिफरन्सचे काय पॉइंट आहेत पाहूया आपण जरा. पहिला पॉइंट, थिक फिल्म आणि थिक फिल्म ही ऍटलिस्ट म्हणजे डिस्टन्स जे आहे मेटल सरफेसचं ते 2 स्लाइडिंग सरफेस जे असतात, 2 मेटॅलिक सरफेस त्यांचं डिस्टन्स हे कमीत कमी 1000 अँगस्ट्रॉन एवढं पाहिजे.
थिन फिल्म मध्ये ते कसं असतं, लेस दॅन 1000 अँगस्ट्रॉम. हा फर्स्ट डिफरन्शिएटिंग पॉइंट झाला. सेकंड, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.01 to 0.03. आणि काल आपण पाहिलं बाउंड्री मध्ये किती आहे तो 0.05 to 0.15 आहे. नंतर थिक फिल्म जे आहे तिथं जे लुब्रिकेशन होतंय ते लो लोड आणि हाय स्पीड, लो लोड आणि हाय स्पीड. बाउंड्री मध्ये आपण काल पाहिलं की हाय लोड असतो आणि कसं आहे कंडिशन, लो स्पीड असेल. ह्याच्या अपोजिट थिक फिल्मच्या अपोजिट थिन फिल्म. थिक फिल्म मध्ये लो लोड म्हणतो आपण आणि हाय स्पीड म्हणतो, इकडं हाय लोड आणि लो स्पीड. देन नेक्स्ट पॉइंट आहे फोर्थ, प्रॉपर विस्कोसिटी अँड अँटी ऑक्सिडेशन प्रॉपर्टी. लुब्रिकेशन मध्ये विस्कोसिटी प्रॉपर असते आणि ते जे लुब्रिकंट्स असेल त्याला अँटी ऑक्सिडेशन प्रॉपर्टी असते. इथं लो विस्कोसिटीचे लुब्रिकंट वापरतो आपण अँड ऑइलीनेस, त्याचा विस्कोसिटी पण लो आहे थिन मध्ये आणि ऑइलीनेस पण लो आहे. अँड इथं लास्ट पॉइंट, इट टेक्स प्लेस कुठं आपण कॅरीड आउट करतो, इन क्लॉक्स, वॉचेस, लॉक्स अँड टाईपरायटर. कुठं वापरतो आपण थिन फिल्म, म्हणजे बाउंड्री कुठे यूज करतो आपण, गिअर्स, ऍक्सेल असेल किंवा बेरिंग असतील इन व्हेकल्स इन आणि आयसी इंजिन्स, काल सांगितल्याप्रमाणे इंटरनल कंबशन इंजिन, इथं आपण ही फिल्म थिन फिल्म लुब्रिकेशन कॅरीड आउट करतो. दीज आर द डिफरन्शिएटिंग पॉइंट्स बिटवीन द थिक फिल्म अँड थिन फिल्म. समजले सर्वांना? सो पेज जे आपण अगोदर एक्सप्लेन केले तेच आहे सेम. समजले का? हॅलो. Yes, ma'am. Okay, take down this. Write down. Difference between, heading टाका, difference between thick film and, heading टाका, difference between thick film and thin film lubrication. Thick film and thin film lubrication. पार्टिशन करा खाली, थिक फिल्म लेफ्ट साइडला थिक फिल्म आणि राईट साइडला थिन फिल्म लिहा. पार्टिशन करा दोघांमध्ये. थिक फिल्म मध्ये पहिला पॉइंट, लिहा पहिला पॉइंट, थिक फिल्म at least, thick film at least 1000 angstrom unit. Thick film at least 1000 angstrom unit. थिन फिल्म मध्ये पहिला पॉइंट, लेस दॅन less than 1000 angstrom unit. Less than 1000 angstrom unit. थिक फिल्म मध्ये दुसरा पॉइंट,
coefficient of friction is 0.012 0.03. थिन फिल्म मध्ये सेकंड पॉइंट, थिन फिल्म मध्ये सेकंड पॉइंट, coefficient of friction is 0.05 to 0.15. 0.05 to 0.15. थिक फिल्म मध्ये थर्ड पॉइंट, lubrication takes place between low load and high speed. Low load and high speed. Low load and high speed. Thin film मध्ये third point, write down. High load and low speed. High load and low speed. Next, fourth, proper viscosity and anti-oxidation property. Proper viscosity and anti-oxidation property. Anti-oxidation property. Full stop. Thin film मध्ये low viscosity and oiliness. Low viscosity and oiliness. Low viscosity and oiliness. Last point, thick film मध्ये it takes place in clocks, watches, typewriter. इकडं थिन फिल्म मध्ये लिहा, it takes place in gear, axles,
comma, bearing in vehicles, bearing in vehicles, comma, IC engines, IC engines, IC engine म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन, जे टू व्हीलर मध्ये इंजिन असते ज्याच्यावरती आपले टू व्हीलर प्रोसेस होते, ते जे मशीन असेल त्याला आपण म्हणतो, किंवा इंजिन असेल त्याला आपण म्हणतो इंटरनल कंबशन इंजिन. इज इट ओव्हर? Yes, ma'am. ओके. देन ऍप्लिकेशन्स किंवा फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट्स. जे लुब्रिकंट्स आपण पाहिले तिन्ही प्रोसेसमध्ये, एक्स्ट्रीम प्रेशर, बाउंड्री आणि फ्लुइड फिल, तर ते जे लुब्रिकंट्स असतील सगळेच मिळून, तर त्यांचे फंक्शन्स काय असतात पहा, ते काय काम करतात. तर पहिलं फंक्शन आहे इट रिड्यूस सरफेस डिफॉर्मेशन किंवा इट रिड्यूस सरफेस डिस्ट्रक्शन म्हणूया आपण. इथं डिफॉर्मेशन पण असू द्या आणि इथं डिस्ट्रक्शन. हे एमसीक्यू मध्ये आहे पहा, एमसीक्यू मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. लुब्रिकंट्स रिड्युसेस, लुब्रिकंट्स इज युज्ड फॉर डॅश डॅश, आणि ऑप्शन असेल इट डिक्रीजेस मेटल डिस्ट्रक्शन, इट डिक्रीजेस, आपण मेटल डिस्ट्रक्शन लिहिते मी, इट डिक्रीजेस मेटल डिस्ट्रक्शन, इन्क्रीजेस मेटल फ्रिक्शन, किंवा अजून एक दोन ऑप्शन्स असतील तर त्यातलं तुमचं उत्तर असणार आहे इट डिक्रीजेस किंवा इट रिड्युसेस मेटल डिस्ट्रक्शन्स. मेटलचं डिस्ट्रक्शन होण्यापासून ते प्रिव्हेन्शन करतं किंवा मेटलचं डिस्ट्रक्शन होऊ देत नाही. लुब्रिकंटचं पहिलं ऍप्लिकेशन आहे किंवा पहिलं फंक्शन आहे. फंक्शन खूप महत्वाचे, ह्याच्यावरती 2-3 एमसीक्यू आहेत. पहिला हा एमसीक्यू आहे की इट रिड्युसेस किंवा लुब्रिकंट्स डिक्रीजेस मेटल डिस्ट्रक्शन. सेकंड, इट रिड्युसेस लॉस ऑफ मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड केमिकल एनर्जी. जो आपला मेकॅनिकल एनर्जी लॉस होते, इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा केमिकल एनर्जी लॉस होते, ते लॉस जो होतोय तो लॉस खूप कमी प्रमाणात येतो कधी, जर आपण लुब्रिकंट्स यूज केलं तर. मग लुब्रिकंट्स काय करतं, आपलं लॉस जो आहे तो लॉस कमी करतं. थर्ड पॉइंट, इट मिनिमायझेस लोकल हिटिंग. जे हिट होतं स्लायडिंग सरफेस ज्यावेळेस आपण मूव्ह करतो त्यावेळेस हिट होतं, तर ते मिनिमाइज करतं. इट मिनिमायझेस लोकल हिटिंग ऑफ स्लायडिंग मेटल सरफेसेस. स्लायडिंग मेटल सरफेसेस जे असतील ते हिट होण्यापासून मिनिमाइज करतं, कॉमा, देअर एक्सपान्शन अँड जम्पिंग. त्यांचे एक्सपान्शन होण्यापासून पण मिनिमाइज करतं, आणि जॅमिंग असेल मला वाटतं इथं, मेटलचे एक्सपान्शन झाल्यानंतर मशीन काय होतात तर जॅम होतात. जॅमिंग ऑफ द इंजिन आपण म्हटलं होतं. सेम ती प्रोसिजर आहे. ते काय काय मिनिमाइज करते, लोकल हिटिंग मिनिमाइज करतं, एक्सपान्शन पण मिनिमाइज होईल आणि जॅमिंग होणार नाही. हे त्याचं तिसरं फंक्शन आहे. फोर्थ फंक्शन, इट रिड्युसेस मेंटेनन्स कॉस्ट ऑफ मशीन. लुब्रिकंट जर यूज केलं तर मेंटेनन्सचा खर्च कमी येतो. समटाइम्स ऍक्ट ॲज ए सील. आता काही वेळेस सील म्हणून पण ते ऍक्ट होतं. फॉर एक्झाम्पल, ग्रीस लुब्रिकेटेड बिअरिंग सील्ड फ्रॉम एंट्री ऑफ डस्ट लिक्विड लुब्रिकंट इन पिस्टन. पिस्टन जे असतील सायकलचे असतील किंवा पंप जे असतो, तुम्ही सायकलमध्ये जो हवा भरता तो जो हवा भरण्याचा पंप असतो त्याच्यामध्ये बेरिंग्स असतात. तर ते काय करतं, पिस्टन मध्ये अजिबात आपल्याला डस्ट जाऊन द्यायची नसते कारण ते ब्लॉक होतं. त्यामुळं अँड सिलेंडर ऑफ कंबशन इंजिन प्रिव्हेंट्स. कंबशन इंजिन जे असतील म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सायकल असेल किंवा कंबशन इंजिन मध्ये टू व्हीलरचं जे पिस्टन असतं त्या पिस्टन मध्ये बेरिंग्स असतात, तर ते काय करतात, प्रिव्हेंट करतात फ्रॉम द डस्ट. तर तिथं आपल्याला काय करायचं असतं, तर
इंटरनल कंबशन मध्ये इट प्रिव्हेंट्स लिकेज ऑफ गॅसेस अंडर हाय प्रिव्हेंट्स गॅसेस लीक होऊन देत नाही इंटरनल कंबशन मध्ये गॅसेस कोणते तयार होतील तिथं आपलं जे पेट्रोल आहे तर ते पेट्रोल व्हेरी होलाटाईल असते उडून जातं ते लगेच तर ते बाहेर गॅसेसच्या फॉर्म मध्ये लीक होत असते तर ते गॅसेसच्या फॉर्म मध्ये लीक होऊ नये म्हणून आपण सील म्हणून पण ह्या लुब्रिकंट्सचा यूज करतो दीज आर द फंक्शन्स ऑफ द लुब्रिकंट्स आर यू गेटिंग ह्या 5 पॉइंट समजले हॅलो येस मॅडम येस मॅम ओके नेक्स्ट पहा 6वा इट मेक्स लुब्रिकंट्स काय करतात मेक्स मोशन ऑफ स्लाइडिंग पार्ट्स स्मूथ जे स्लाइडिंग पार्ट्स मूव्ह होतात त्यांची मोशन कशी करतात ते स्मूथ व्हेरी स्मूथ मोशन होते त्याच्यामुळं अँड नॉइज फ्री आवाज येत नाही शटर जर असतील शटर जर ओढायचं असेल तर लगेच खाली ओढत नाही बरोबर आहे तर जर आपण त्याच्यामध्ये लुब्रिकंट्स ऍड केलं व्हेजिटेबल ऑइल ॲनिमल ऑइल तर ते त्याची मोशन स्मूथ होते आणि दुसरं म्हणजे आवाज अजिबात येत नाही नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इट ऍक्ट्स ॲज कुलंट आता ते कुलंट म्हणून पण ऍक्ट होतं जे मेटल स्लायडिंग सरफेस हॉट होत असतात नेहमी तर ते हॉट होऊ नये म्हणून ते कुलंट म्हणून ऍक्ट होतं फॉर एक्झाम्पल इन कटिंग ड्रिलिंग मेटल्स बाय टूल्स प्लांट्स कट करण्याची जी मशीन असेल किंवा ड्रिलिंगची जी मशीन असेल त्याच्यामध्ये ते कुलंट म्हणून ऍक्ट होतं समजा आपले जे वॉल आहे ठीक आहे घराची वॉल भिंत त्या भिंतीमध्ये आपल्याला जर समजा होल पाडायचा असेल तर ड्रिलिंग मशीनने आपण होल पाडतो तर ते ड्रिलिंग मशीन जर पाहिलं तुम्ही तर त्याचे जे पुढचं शार्प एज असते तर ते नेहमी हॉट होतं जर ड्रिल पाडल्यानंतर तर आपण ऑइल जर त्याच्यावरती ऍड केलं तर ऍक्शन जे आहे प्रोसेस ती स्मूथ होते आणि कुलंट म्हणून पण आपलं लुब्रिकंट्स ऍक्ट होतं इट अवॉइड्स तिथं इट अवॉइड्स कोरोजन ऑन मेटॅलिक सरफेस मेटॅलिक सरफेसचं नेहमी कोरोजन होत असते जर आपण ते लुब्रिकंट्सने कव्हर केलं किंवा ऑइलने कव्हर केलं तर कोरोजन कसं होते अवॉइड होते दीज आर द फंक्शन्स ऑफ द लुब्रिकंट्स हे सगळे लुब्रिकंट्सचे फंक्शन्स आहेत आर यू गेटिंग ऑल दिस सगळे समजलेत सर्वांना ओके ठीक आहे आपण इथे थांबत आहोत पुढचं लेक्चर पण आपणच घेणार आहोत तर आता एंड करून नंतर सेकंड लेक्चर तुमचं कितीला चालू होतं 11:15 का 11ला 11 येस मग एक 10-15 मिनिटाचा गॅप घेऊया आणि बरोबर शार्प 11ला आपण चालू करूया ठीक आहे ओके मॅम ओके मॅडम लेक्चर सेंड करा तो हो हो तोपर्यंत लेक्चर अपलोड करते अगोदरचे पण पाहते ठीक आहे येस मॅम विल स्टॉप हिअर